तर आता आपण पोहोचलोय बेलापूरला. कुर्ला नेहरू नगरहून आपल्याला बुकिंग लागलेली बेलापूरची. ही बुकिंग आहे 331. तर 331 रुपयाच्या बुकिंगचे आपल्याला भेटलेले आहेत. फॅमिलीला सोडलं कुर्ला स्टेशनला, त्यांना दादरला जायचं होतं त्यांच्या कामासाठी, ते गेले. मग आपल्याला लगेच 5च मिनिटात बुकिंग लागली. त्याच्या अगोदर आपल्याला 440ची ठाण्याची बुकिंग भेटलेली, पण लोकेशनवर गेलो ती कॅन्सल झाली. बोला चला हरकत नाही, लगेच ही बेलापूरची लागली. त्यांना घेऊन आलो. आता जातो सीएनजी भरतो. तर मित्रांनो, आता भरपूर दिवस झाले मी ब्लॉग नव्हतो टाकत, कारण माझा मोबाईल खराब झाला. तर मोबाईल पूर्णपणे खराब झाला, त्याला विकून टाकला मी. आता नवीन मोबाईल घेतला. तर आता आपला डेली ब्लॉग ना, डेली म्हणजे एक दिवस सोडून आता नेहमीचा आपला डेलीचा ब्लॉग येईल. तर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आपण दिवसभराची रुटीन दाखवणार आहे. आणि आता वाजले 3:30 वाजत आलेत आणि आपण रात्री कमीत कमी 12 ते 1 वाजेपर्यंत काम करणार आहे. बघू किती कमाई होते. तर चला तर मित्रांनो, सर्वात आधी गॅस भरून घ्या. चला तर मग आता निघालो सीएनजी भरायला. सीएनजी भरून मग इथं भटकू, कुठंतरी काहीतरी बुकिंग लागेल का नाही ते बघूया. आता बघा लावलाय तर सीएनजी भरायला. सीएनजी चालू आहे. आपला दादा सीएनजी वाला चालला. हा फुल आहे दादा. ओके, चला भावांनो, सीएनजी झाला फुल भरून. आता जापूर वाशी नाही म्हणत, बेलापूर गावात जाऊया. तिथून काय बुकिंग लागणार असं काय का. आज कॉर्पोरेट पार्कमध्ये नाही जायचं, रेसिडेन्शियल एरिया फक्त. तिथून बरोबर बुकिंग लागणार. तिथे जाऊन बसू. आता बुकिंग लागणार तेव्हा लागेल. मोबाईलचं इथं आहे, कशी बुकिंग लागणार. आज आहे ना, मुंबई पूर्ण लाल आहे. लाल म्हणजे उबेरमध्ये ना मुंबई 413 अंधेरीचं भाडं आलं आहे बघा. अंधेरी वाजता 413 घ्यायचं नाही. पूर्ण मुंबई लाल आहे. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण लाल मुंबई आहे बघा. काय माहिती आहे का, आज ट्रेन बंद आहे, मेगा ब्लॉक आहे, त्याच्यामुळे अशी लाल होते. तर मित्रांनो, रविवारचं सुट्टी करत असा ना तुम्ही, टाळा त्याला. सोमवारी करा सुट्टी, सोमवारी धंदा बी नसतो असं. रविवारचं आणि शनिवारचा चांगला धंदा असतो, तर रविवारचं गाडी काढत जाऊ. तर बघा, वाशीची बुकिंग लागलेली आपल्याला याच्यामध्ये. आणि कस्टमर बघा इथे या बिल्डिंगमध्ये, टावरमध्ये, या टावरमध्ये 5 किलोमीटरचे ना 105 रुपये दाखवत होते. म्हणजे 20 रुपये किलोमीटरची बुकिंग आहे. चांगली अशी छोटी बुकिंग मारा मित्रांनो, छोटी मारा, चांगले पैसे भेटतात. मोठ्याच्या भानगडीत नाही पाहिजे 300-400च्या असं. छोटी छोटी बुकिंगमध्ये चांगले पैसे बनतात आपले. ते बघा, वाशीला पोहोचलो आहे. आणि बघा 99 रुपये म्हणजे 100 रुपये आपल्याला भेटलेले जातात या बुकिंगचे. चांगली बुकिंग होती. 5 किलोमीटरचे 100 रुपये भेटले आपल्याला. इथं पुढं जाऊ, डोकं चालत नाही. आज रविवार असल्यामुळे इथं काय, इथं रात्री 9च्या नंतर बुकिंग वाजणार. आता कुठं जाऊ तेच विचार करतो. जातो वाशी गावामध्ये, तिथून मग काहीतरी मुंबईची लागल किंवा वरती कुठं पनवेल ठाण्यावर लागली तर चांगली गोष्ट आहे. तर मी चाललेलो वाशी गावात. तर आपला मित्र इथं दिसला आपल्याला, दीपक आहे बघा, इथंच उभा आहे. आता मी लोकेशन चेक केलं तेव्हा कळालं हा इथंच उभा आहे. मग आलो याच्याकडे. आता चाललो आम्ही चाय प्यायला जातो. आणि त्याच्यानंतर बघू कुठं भटकू आपण, कुठंतरी किधर जाने का अभी चाय पीने के बाद जाएंगे इनोरुड मॉल के पास में। मॉल के पास यहाँ अभी पे नहीं तो- ना, रात में धंधा लगेगा. अभी संडे इधर पे भी भाड़ा लगेगा नहीं, रात को लगता है 10 बजे के बाद। इथं रात्री 9-10च्या नंतर बुकिंग लागणार. बघा आता आम्ही या ठिकाणी कल्याण ज्वेलर्स चालू चाय प्यायला. आता जातो आम्ही. हे बघा, दीपक भाई चाय घेतो इकडे या ठिकाणी नागोरी. आपण आपल्याला लगेचच 2 मिनिटांमध्ये बुकिंग लागली चेंबूरची. हे बघा 193 रुपयाची बुकिंग लागली. 11 किलोमीटर होती. चांगली मस्त बुकिंग होती. चाय पिलो तसं निघालो, बोललो वाशी गावात जाऊ ना. वाशी गावातूनच ही बुकिंग होती. चेंबूरला आलोय आता. इथं भाऊ कुठली बुकिंग लागते, मीटर चालू आहे थोडाफार तर आता. तर मित्रांनो, या ठिकाणून परत आपल्याला बुकिंग लागली चेंबूरहून नेरूळची. हे बघा नेरूळची बुकिंग लागली कस्टमरच्या जागेवर. हो दे, जागेवर येऊन उभा थांबलो इथं. चेंबूरहून आणलेली नेरूळची ट्रिप कन्फर्म मध्ये भेटली. ती आधी नवीन अपडेट आल्या ना उबेरचं, कन्फर्म मध्ये आली. नो टेन्शन आहे. जबरदस्त उबेरने अपडेट आणून जबरदस्त काम केले. 263 रुपये आपल्याला त्या बुकिंगचे भेटले. मस्त बुकिंग होती. तर हे बघा, 263 रुपये भेटले आपल्याला, जबरदस्त. तर संध्याकाळचे 7:15 वाजले मित्रांनो. गाडीला जरा साफसफाई करून घ्याव्या आता. काय संध्याकाळचं जरा काच बीच व्यवस्थित पुसून घेतली ना, म्हणजे रात्रभर टेन्शन नाही आपल्याला. हॅलो, हा बोला मॅडम. गेटवर आहे, गेटवर. थोडं पुढे आलं वाटतं मी. बघा पुढे गाडी दिसते का, सिग्नल लाईट चालू आहे त्याची. गेटवर बघा मी उभा आहे. हा हे बघा इथं. या आले मॅडम, कामोट्याची बुकिंग आहे.
तो पुढे दाखवत होतो तुमचा मस्त बुकिंग होती. 11 किलोमीटर 194 रुपये भेटले आपल्याला त्याचे. आणि पोहोचलो आता आपण कामोठ्यामध्ये. बघू इथं कोण आपला मित्र आहे का, जाऊ चाय नाश्ता वगैरे करू. इथं लोकेशन चेक करतो मी आता. थांबा. 70 रुपये नको, हे लोकल समजत नाही का. थांबू येत एक. तर बघा आपले मित्र लोक, एक जण बसला वाशीमध्ये आणि दुसरा कुठे माहिती आहे का. हा बघा मी इथं कामोठ्यात आहे आणि दुसरा बघा पुढे रे. हा बघा, हा बघा, हा उलव्यामध्ये. इथं उलव्यात आहे आणि बाकी हे बघा तिघंजणं कुठे आहे, चेंबूरमध्ये. एक मानपूरला आहे आणि एक चेंबूरला, एक गोंडीला आहे. त्या ठिकाणी आता चाय नाश्ता करायचा होता, पण जाऊ द्या नंतर करूया आता परत. तर हे बघा एक बुकिंग उचलली आहे, 150 रुपयाची आहे, पण कुठली आहे काय माहीत नाही. ओलामध्ये बुकिंग आहे, आठमारला भेटली. चालू आता पिकअप करतो जनता जाऊन. कामोठ्यांना आपल्याला लागलेली कुठली पनवेलची, पनवेल ईस्टची बुकिंग लागलेली. कुठली होती काय माहीत, मला वाटलं बेलापूर आहे. झपक्यानं उचलली. ओलामध्ये होती, 7 किलोमीटरची होती आणि पैसे बघा 146. डायरेक्ट डबल पैसे भेटले आपल्याला, 20 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे. मस्त अशा बुकिंग वाटल्या. ओलाचे मित्रांनो बुकिंग सोडत नका जाऊ, छोटी असो मोठी, एकदम जबरदस्त पैसे असतात. आपला एक मित्र आहे ना, प्रभू मित्र, 7:30 वाजल्यापासून आता वाजले 9:30. 2 तास झाले वाशीला बसलाय. बुकिंगच लागणार नाही. अशा ठिकाणी बसलाय. मॉल आहे तिथं. आत्ता थोडी बुकिंग घेणार, संध्याकाळी रात्री 9 साडेनऊच्याच नंतर बुकिंग लागते त्या ठिकाणी. आणि हे बघा आता मी एक बुकिंग उचलली आणि तुम्हाला सांगतो, मी पनवेलला होतो, पनवेलहून मी तलोजाला आलो आणि तलोजाहून आता खारघरची बुकिंग उचललेली आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा वाशीलाच बसला आहे तो. वाशीला बसल्याला आता MT चालला आहे बघा. वाशीच्या ब्रिजवर आहे, MT चालला आहे मुंबईला. सहनशीलता संपली त्याची, तशी सहनशीलता संपली बसून बसून. थोडं छोटी मोठी मारतात, तो कसा मोठी बुकिंग मारतो. मोठी म्हणजे 150-200च्या वरती. तो अशी 70-80ची बुकिंग. 1-2 किलोमीटर बुकिंग मारत जा मित्रांनो. 70-80, 1-2 किलोमीटर चांगले पैसे भेटतात. त्याच्यात पटापट काम पण होतं आपलं. थोडं खाली उतरलो, पाय मोकळे करायला आले. पायाला मुंग्या आल्या बसून बसून. थोडं म्हटलं पाय मोकळे करावा जरा. आहे का ना. आता आपण हे बघा खारघरला आहे बघा. आपल्या मागं पूर्ण खारघर आहे आणि बघा हायवे लगदार आहे थांबल्या तिथं. तर म्हटलं पाय मोकळे करून घ्यावा. मला वाटतंय आज मला काही ठाण्याची बुकिंग लागणार नाही वाटतं. आज रात्र होत आली, दुपारपासून फार नवी मुंबईचा झिंडतोय मी इकडं तिकडं. मला काय वाटतं आज ठाण्याची बुकिंग नाही वाटतं. आज इकडंच हे वाटतं. इकडून डायरेक्ट घरी 112 शिवडी बेलापूर. प्लीज शिवडी बेलापूर 112. चला आता पिकअप करायला जावीला. किती लांब आहे बघू दे. बेलापूरून लागलेली आपल्याला खारघरची बुकिंग ती होती. मी ती पण बुकिंग दाखवतो. ट्रिप नाही केली अजून. बघा बघा 115 रुपये. त्याला ॲड करूया आपण ट्रिपला. झाली अँड एक बुकिंग लागली नेरूळची. बेलापूरहूनच नेरूळची बुकिंग लागली. 7 किलोमीटरची होती बघा. 147 रुपये त्यांनी दिलेत. चांगल्या बुकिंग होत्या. छोट्या 70 रुपये किलोमीटरच्या खाली आज आपण एक बी बुकिंग नाही मारली अजूनपर्यंत. आता बघू इथून पुढे. आपल्याला हे दादा भेटलेत, आता डोंबिवलीला राहतात. त्या दिवशी मी इथंच बसलेलो होतो, ते आले, ते मला विचारत होते कशा प्रकारे धंदा करायचा. मग त्यांना सर्व व्यवस्थित आपण समजावून सांगितलं, तुम्ही डोंबिवलीला राहता, कशा प्रकारे धंदा करायचा. जास्त मुंबईला यायचं नाही. तर तुम्हाला एवढा धंदा आहे तर मुंबईला कशाला यायचा. तर दादा काय म्हणसाल तुम्ही. धंदा मुंबईमध्ये डोंबिवलीमध्येच राहतोय, पण डोंबिवलीमधून इकडे नवी मुंबईला दादाने सांगितल्याप्रमाणे मी करतो इकडे. पण इकडे धंदा होतो का मी सांगितल्याप्रमाणे कसा करता. व्यवस्थित आलं बघा डोंबिवली आलं. उचला सुरू केलं दादाने सांगितल्याप्रमाणे. बघा आलं बघा डोंबिवलीचा भाडा त्यांना. डोंबिवलीला राहतात. 400च्या पुढे आहे. 388 + 40 + 40. दादांना भाऊला सांगितलेलं आपण अशा प्रकारे धंदा करा. हे नवीन आलते रिक्षावर तर पूर्ण मुंबई फिरून आले. वेस्टर्न शाहरुख खानचा बंगला, आमिर खानचा बंगला, जुहू चौपाटी सगळे फिरले. बोलले किती किलोमीटर जायला तुम्हाला टाइम लागेल. मी कांजूर मार्गावरून मला जुहूला जायला 3 तास लागले. किती किलोमीटरची बुकिंग होती. बुकिंग होती माझी 6 किलोमीटरची. 6 किलोमीटरच्या बुकिंगला 2.5 ते 3 तास लागले. मला भाडं आलेलं आहे. चला या धन्यवाद. चला दादा ओके. चला भेटू. ओके. चला भेटा नंतर कधी. तर दादाला सांगितल्याप्रमाणे आता ते धंदा करतात व्यवस्थित. म्हणजे
आता काय टेन्शन नाही त्यांना, या सांभाळून जा. मित्रांनो निघतो आता घरी. मुलीचा बी फोन आलता तर मला बोलली पप्पा येताना चायनीज घेऊन या. बोललो ठीक आहे बेटा घेऊन येतो, कारण आता अजून वेळ थांबलो तर चायनीजचं दुकान पाहून बंद होऊन जाईल. त्याच्यामुळे आता निघतो घरी. आज ठाण्याची एक बी बुकिंग नाही लागली. आज दिवसभर इथं नवी मुंबईतच बुकिंग मारत बसलो, कारण तिथली बुकिंगच लागली. आता जेव्हा मला बुकिंग वाजलेली ओलावरती कन्नमरनगरची विक्रोळीची, पण ती हातात नाही गावली. आणि उबेरवर बी वाजलेली एक चेंबूरची पण नाही हातात गावली. बोललो जाऊ दे आता, लय वेळ थांबण्यात माझ्या नाही. बुकिंग येतात ते पण इथलाच आहे सगळं, बेलापूर पनवेल या साईडच्याच बुकिंग वाहतात. त्या नको आता आपल्याला. जातो आता घरी. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. चला जय हिंद.